न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पार्टी विथ डिफरन्स असं एकेकाळी भारतीय जनता पक्षाबद्दल बोललं जायचं, कारण त्या काळात भारतीय जनता पक्षामध्ये काही नियम होते। कोणत्याही परिस्थितीत ते नियम हे धोरण बदलले जात नव्हतं। भारतीय जनता पक्षानं कधीही तडजोड केली नव्हती, पण येत्या काही काळात भारतीय जनता पक्षानं काँग्रेस मुक्त भारतचा नारा दिला आणि काँग्रेसचे कार्यालय रिकामे होऊ लागले। मात्र या काँग्रेस नेत्यांना त्यांच्याच घरी बसवण्याऐवजी भारतीय जनता पक्षानं शुद्धीकरण करत स्वतःच्या पक्षात घेत भाजपला काँग्रेसयुक्त भाजप करून टाकलं। आणि याचा परिणाम आता असा झालाय की स्वतःच्या घामानं भारतीय जनता पक्षाला वाढवणाऱ्या निष्ठावंतांच्या अधिकारांवर गदा आली। भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत अलगद बाजूला फेकण्यात आले। हे सर्व बोलायचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष वाढवण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा निष्ठावंत त्यांचे घाम गाळून दिवस रात्र एक करून पक्षाला वाढवतात। मात्र जेव्हा पद देण्याची वेळ येते त्यावेळेस या निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून भारतीय जनता पक्षात आलेल्या नेत्यांना या पदाची खैरात वाटण्यात येते। हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर नुकताच राज्यसभा खासदाराची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील रामराव वडकुते यांना भारतीय जनता पक्षानं राज्यसभेवर पाठवलं। रामराव वडकुते हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, मात्र काही वर्षापूर्वी रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षाची कास धरली आणि याचा पुरस्कार म्हणून भारतीय जनता पक्षानं स्वर्गीय स्वपक्षातील निष्ठावंतांना डावलत रामराव वडकुते यांना राज्यसभेची खासदारकी दिली। मे महिन्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक आहे आणि यामध्ये सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील अनेक भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत असताना भारतीय जनता पक्षानं नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली। पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं काँग्रेसमुक्त भारताकडे पाऊल टाकत काँग्रेसच्या ठिकाणी त्यांना भाजपमध्ये घेत आमदारकीचं बक्षीस दिलं। अशा प्रकारे काँग्रेसयुक्त भाजप करण्यामध्ये भाजपचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकलं। या सर्व बाबींमुळे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांच्या मनामध्ये खदखद आहे। बाहेरून आलेल्या नेत्यांना खुर्च्यांवर बसवलं जाते तर निष्ठावंत अजूनही सतरंजा उचलून त्या सतरंजावर बसतानाचं चित्र आहे। निवडणुकीत पक्ष वाढवण्याचं काम, मतं जोडण्याचं काम हा निष्ठावंत कार्यकर्ता करतो। पद देताना मात्र भाजप श्रेष्ठी हे बाहेरून आलेल्या नेत्यांना पदांची खैरात वाटतात। याचा दुष्परिणाम भारतीय जनता पक्षावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।